नमस्कार. आमच्या मुळशीच्या रिहे तालुक्यातील विलास शिंदे नामक शेतकऱ्याची 4 एकर जमीन रिंग रोडसाठी ताब्यात घ्यायची होती आणि त्यासाठी परवा दिवशी 18 तारखेला त्यांच्यावरती जबरदस्तीनं पोलीस फौज फाट्याच्या उपस्थितीमध्ये कारवाई करण्यात आली आणि त्यांना बेघर करण्यात आलं. नॉर्मली रिंग रोडसाठी जागा बऱ्याच ठिकाणी ॲक्वायर केल्या गेलेल्या आहेत, पण या घटनेमध्ये विलास शिंदे यांना ना मोबदला मिळालेला आहे, कारण कोणीतरी त्यांच्या त्या जमिनीच्या हक्काबद्दल खटला घातलेला आहे आणि तो प्रलंबित आहे. आणि मग तो मोबदला मिळालेला नाही म्हणून ते विलास शिंदे आमचे प्रांताधिकारी जे आहेत त्यांना भेटलेले होते आणि प्रांताधिकारीने त्यांना आश्वासन दिलं होतं असं सांगण्यात येते की जोपर्यंत तुम्हाला मोबदला मिळणार नाही तोपर्यंत तुमची जमीन ताब्यात घेतली जाणार नाही. मग असं असताना बिना मोबदल्याची तुम्ही जमीन ताब्यात घेतलीच कशी? त्यांना बेघर केलं नाही केलं हा नंतरचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांची जमीन त्यांचं घर पाडणं हे तुम्ही केलंच कसं? यामध्ये जे कोण दोषी असतील त्या सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे. ते कोणत्या पक्षाचे कुणाचे धागेदोरे लागेबांधे काय जे काय आहेत ना याचा विचार न करता त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि विलास भाऊ, 2 दिवसाची मुदत कशाला मागता तुम्ही त्यांच्याकडे? जोपर्यंत तुमचा मोबदला तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत ती जमीन तुमच्याच मालकीची राहिली पाहिजे का तुमच्याच मालकीची? आणि यासाठी अख्खं मुळशी तुमच्यासोबत आहे. काय वाटतं तुम्हाला? जय हिंद, जय महाराष्ट्र.